नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संकेत कुटेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर ते काम करतात आणि मला असं वाटतं की नेहमी ग्रामीण भागामध्ये अशा योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे तरुण इंजिनियर्स पुढे येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे त्यांचा हा प्रवास कसा होता, त्यांचे या क्षेत्रातले अनुभव काय आहेत आणि भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. तर गप्पांना आपण अर्थातच सुरुवात अशी करूया की तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? तसं बघितलं तर शिक्षण ग्रामीण भागातच झालं आधी, गावातच मराठी मीडियम मध्ये. आणि नंतर 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमा, म्हणजे एक चॅलेंजेस होतं. बरोबर आहे. आधीपासून मराठी मीडियम मध्ये शिकल्यानंतर म्हणजे इंग्लिशची थोडीशी भीती माणसाच्या मनामध्ये असतेच. तर मग डायरेक्ट डिप्लोमाला ऍडमिशन वगैरे घेणं आणि कसं असेल पुढे काय असेल, मग सिव्हिल साईड ती आपण निवडली. सिव्हिल कडे कसं काय, म्हणजे जेव्हा आपण शहरामध्ये जायचो तेव्हा बघायचो की बाबा इतक्या मोठ्या बिल्डिंग्स होत, किती डेव्हलपमेंट्स होते, रोड्स होत आहे, ब्रिजेस होत आहे. मग कसं होत असेल की बाबा एकावर एक इतक्या मधले बिल्डिंग बांधताय, हे कसं होत आहे. मग त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट निर्माण झाला की बाबा सिव्हिल इंजिनिअरिंग ही साईड आपण बघतोय की सिव्हिल इज हार्ड म्हणतो आपण, नाही का, हार्ड फील्ड. एकदम एकदम. तर मग ते शिकण्यासाठी मग काहीतरी म्हणजे मग त्यावर ते सिव्हिल इंजिनिअरिंग साईड आपण तेव्हा घेतली. बरोबर. तर मग त्याच्यामध्ये पुढे जाता डिप्लोमा केला, डिग्री पण केली आणि नंतर मग डिग्री झाल्यानंतर एक आपण म्हणतो ना की इंजिनिअरिंग म्हणजे काय, आपण थेरटिकल नॉलेज कन्वर्ट इनटू प्रॅक्टिकल नॉलेज. बरोबर. थेरटिकल नॉलेज आपण प्रॅक्टिकल मध्ये कन्वर्ट करू. मग त्याच्यासाठी आपल्याला फक्त थेरटिकल नॉलेज असून उपयोग नाही. मग डिप्लोमा झाल्यानंतर एक्सपिरियन्स पाहिजे असतो आपल्याला. आपली जी फील्ड आहे, आपण थेरॉटिकल नॉलेज तर घेतलंय, पण आता ते आपल्याला ऑन साईट कसं वापरतं, बरोबर. त्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स म्हणून मग सुरुवातीला डिप्लोमा झाल्यानंतर बिल्डरकडे जॉब केला रेसिडेन्शियल मध्ये. तर मग तिथं बिल्डिंगचं काम वगैरे झालं व्यवस्थित. तिथं मग फुटिंग पासून तर कॉलम, बीम्स असतील, ब्रिक वर्क असेल, प्लास्टर असेल, जिप्सम वगैरे, त्या ऍक्टिव्हिटीज असतात. त्या ऍक्टिव्हिटी तर ठीक आहे, पण मग म्हटलं आता मग सिव्हिल साईड ही खूप मोठी आहे. बरोबर आहे की नाही. बरोबर. की आता आपण म्हणतोय की आता रेसिडेन्शियल एक पार्ट झाला, आता त्याच्यामध्ये अजून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं, म्हणजे रोड्स असतील, ब्रिजेस असतील, पाट असतील, बंधारे असतील. बरोबर आहे ना. तर मग ते कधी शिकायला मिळणार आपल्याला. मग म्हणून मग एक ट्रॅक चेंज करायचा. तर मग आपण गेलं तर मग आम्ही गव्हर्नमेंट, म्हणजे मी विचार केला की आपण गव्हर्नमेंटकडे वळूया. बरोबर. कारण गव्हर्नमेंटमध्ये भरपूर प्रोजेक्ट्स आहे, म्हणजे रेल्वे लाईन्स असतील, ब्रिजेस असतील, पूल असतील, रस्ते असतील. बरोबर आहे ना. डॅम्स असतील, छोटे मोठे बंधारे असतील. तर मग प्रत्येक गोष्टीचं नॉलेज जर घ्यायचं असेल तर मग तो एक मार्ग होता की आपण गव्हर्नमेंट लायसन काढू आणि तिकडे आपण थोडस टर्न आउट करू रेसिडेन्शियल कडनं तिकडे. मग गव्हर्नमेंटचे लायसन वगैरे काढले, पीडब्ल्यूडीचं आणि झेडपीचं. मग असाच एक्सपिरियन्स घेत घेत पहिले आता 2-4 वर्ष तर मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतात पीडब्ल्यूडीचे वगैरे. कॉन्ट्रॅक्टर लोकांकडे आपण बरंच मी एक्सपिरियन्स पण घेतला की समजा ठीक आहे पगार कमी आहे, पण मग एक्सपिरियन्स फार महत्वाचा. बरोबर. कारण एक्सपिरियन्सच्या याच्यावरच आपलं पुढचं फ्युचर अवलंबून असतं. मग एक्सपिरियन्स घेता घेता बऱ्याच पगार मिळत नव्हता, काय मिळत नव्हतं, पण तरी पण साईटवर जाणं की बुवा WBM कसा करताय, त्याच्यावर रोलिंग वगैरे किती आहे, काय वगैरे. त्याच्यानंतर मग नेक्स्ट लेअर काय आहे, BBM वगैरे काय, कार्पेट काय, सिलकोट काय वगैरे वगैरे, रोडची साईट ठीक आहे. नंतर रिटेनिंग वॉल स्ट्रक्चर झाले किंवा मग असे बरेचसे गव्हर्नमेंटचे तिथून सुरुवात झाली एक्सपिरियन्स घेण्यासाठी. आणि मग पुढे चालूच आहे आता. मग हा छोटे मोठे कामं वगैरे तिथंच साहेबांची ओळख वगैरे वाढली, तिथून मग ते मिळत गेलं. आता एवढ्या याच्यात काम करत असताना तुम्ही कायम बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. बरोबर. तर मग त्यांची मॅनेजमेंट तुम्ही साईटवर कशी करता? तर कुशलता म्हणजे आता तो ट्रेनिंग फार महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. कारण आपण बघितलं तर सिव्हिल साईट आहे, तर आपल्या फील्डमध्ये बराचसा अशिक्षित वर्ग फार काम करतो. बरोबर. त्यांना ट्रेन करणं हे फार महत्वाचं असतं. कारण बऱ्याच
लेबर्स असतात त्यांना लाईन दोरी समजत नाही, ओळंबा समजत नाही, प्लंब बॉब कसा लावायचा, ट्यूब लेवल मध्ये काम कसं करायचं, ते बऱ्याचशा अडचणी त्यांना असतात तिथं. मग हे जे बरेच येतात त्याच्यामध्ये त्यांना शिकवणं फार महत्वाचं आहे. बरोबर. की बुवा याने काय होतं, समजा आपण एखादा ब्रिक वर्क आहे समजा ते, किंवा मग आरसीसी स्ट्रक्चर असेल ते जर आपण 90 डिग्री मध्ये जर व्यवस्थित किंवा मग लाईन दोरीमध्ये किंवा ओळंब्यामध्ये नाही केलं तर त्याच्यानंतर पुढे आपल्या फर्निचरला किती प्रॉब्लेम्स आहेत. मग ते तिथूनच त्यांना प्रत्येकाला सकाळी साईट वरती गेल्यानंतर असं नाही असं केलं पाहिजे, असं नाही असं केलं पाहिजे. त्यानंतर मग त्याला स्ट्रक्चर हे करत असताना मग समजा तो नंतर येणार आहे, आता समजा बांधकामाला काम करून जातोय, नंतर त्याच्यानंतर जो टाईल्स वाला येतो त्याला त्याचे किती प्रॉब्लेम्स येतात त्याची चुकी झाल्यानंतर, टाईल्स झाल्यानंतर प्लंबरला त्याचे किती प्रॉब्लेम्स येतात. हे डिडक्ट करण्यासाठी ते आधीपासूनच पहिल्यापासून त्यांच्यामध्ये हे जर करत गेलं तर मग पुढे आपल्या कामाचा स्पीड पण वाढतो आणि बरेचसे होत. बरोबर. दुसरं, तुम्ही तरुण आहात, इंजिनियर आहात, गावात काम करताय, तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं? तर गव्हर्नमेंटने जर बघितलं तर आपल्या नाशिकमध्ये विकासाचं जर पूर्ण हे बघितलं तर आता चालू आहे आपला IT पार्क वगैरे, आणि नाशिक गुजरात हायवे, नाशिक पुणे ट्रेन असेल, म्हणजे कनेक्टिव्हिटी जर बघितली तर नाशिक आपलं येतंय बऱ्याच पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये, म्हणजे खूप चान्सेस आहे डेव्हलपमेंटसाठी आपल्याला. बरोबर, नक्कीच. तर मग गव्हर्नमेंटने थोडंसं लक्ष जर दिलं, म्हणजे आता गव्हर्नमेंटचं कसं चालू आहे, आता गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये काम करत असताना आम्हाला बऱ्याचदा निधीचे खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे आता समजा आदिवासी विकास मध्ये आमचे बरेचसे कामं चालतात, बरोबर, पण मग त्या निधी न देता, म्हणजे आदिवासी आमदारांना निधी न देता ज्या योजना काढल्यात सरकारने की बुवा फुकट राशन असेल, फुकट, त्याचा पण मुद्दा एक असा आहे का ते फुकट राशन आणि फुकट हे मिळाल्यामुळं आपल्याला साईट वरती हे पण मजुरांची पण बरेचसे शॉर्टेज असं बघायला मिळतं. म्हणजे आजच्या कंडिशनला की मजूर काय करतोय की सगळंच भेटतंय आपल्याला, दवाखाना फुकट भेटतोय, रेशन मिळतंय, सगळं काय घर पण फुकट भेटतंय. मग ते त्याच्यावरती मानसिकता एक अशी तयार झाली त्यांची का हप्त्यातून 2-3 दिवस काम केलं तरी आपलं भागतंय. बरोबर. त्याच्यामुळे लेबर्स लोकांचं पण बरंचसं शॉर्टेज साईट वरती भेटतंय. मग ह्या ज्या योजना आहे ह्या थोडस जर कंट्रोलमध्ये ठेवलं आणि विकास कामांसाठी जर सरकारने निधी जर केला व्यवस्थित, बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होऊ शकते. नक्कीच. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग निवडता? आता स्टील जर बघितलं तर आपण थेरॉटिकली मध्ये शिकलोय की आरसीसी स्ट्रक्चर म्हणजे हे काय, आरसीसी म्हणजे आधी जर बघितलं तर आपण जुन्या काळामध्ये धाब्याचे घर होते, गड किल्ले होते, तर भिंतींचं काम काय असायचं की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ हे अब्झॉर्ब करणे, म्हणजे स्ट्रक्चरची जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे ते अब्झॉर्ब करायचं काम त्यांचं भिंतीच होतं. म्हणजे त्यांचा तेव्हा विड्थ पण फार द्यावा लागायची, म्हणजे भिंतीची विड्थ वगैरे. मग आता आपण इंजिनियर्सने काय केलं की एक म्हणजे आरसीसी हे काय, तो आर्टिफिशियल स्टोन आहे, बरोबर आहे ना. आरसीसी हे काय, तो स्टोनच आहे पण तो आर्टिफिशियल स्टोन आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतोय की टेन्साईल स्ट्रेंथ आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ हे दोन्ही ऍब्झॉर्ब करण्यासाठी, म्हणजे दोन स्ट्रेसेस फार महत्वाचे आहे बिल्डिंग आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये. आपलं स्टील काय करतं की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऍब्झॉर्ब करतं आणि स्टील काय करतं, टेन्साईल स्ट्रेंथ देतं स्ट्रक्चरला. मग टेन्साईल स्ट्रेंथ निवडताना आपण तर आता साईट वरती तर लगेच त्याचे केमिकल टेस्टेस वगैरे काय आपण त्याचं करत नाही, पण मग एक थंब रूल्स असतात की स्टील आपण बेंड करताना काही क्रॅक्स होत आहे का, किंवा मग त्याची इल्ड स्ट्रेंथ काय आहे, टेन्साईल स्ट्रेंथ योग्य याच्यामध्ये बेंड होतोय का, आपल्याला 90 डिग्री मध्ये पाहिजे किंवा 60 डिग्री मध्ये पाहिजे, 45 डिग्री मध्ये पाहिजे, ते पॅरामीटर्स आपण चेक करतो. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरलं होतं का कुठल्या प्रोजेक्ट? आयकॉन स्टील 2 प्रोजेक्ट्स मध्ये वापरलंय, चांगला रिझल्ट आहे. व्हेरी गुड. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर तुमच्यासारखे येतात, ज्यांना काहीतरी आपल्या गावासाठी करून दाखवायचे, सर्वसामान्यांसाठी करायचे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यात? आता या क्षेत्रात यायचं म्हटलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग इज हार्ड, नाही का, हार्ड फील्ड आहे. सिव्हिल फील्ड इज हार्ड फील्ड आहे आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी बराच कनेक्टिव्हिटी लागते, बरोबर, मित्रांशी ओळख पाहिजे, म्हणजे आपल्याला लेबर्स लोकांशी सुद्धा फार जमून घ्यावं लागतं ऑन साईट. आणि नवीन तरुणांना जर सांगायचं ठरलं तर खूप चान्सेस आहे केलं तर, फक्त आपली करण्याची हे पाहिजे की आपण एक सेवाभाव ठेवला पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण ठीक आहे याच्यातून आपल्याला पैसे मिळतील किंवा काय मोबदला तो तर मिळणारच आहे,
पण आपण एक देशाच्या जडणघडणीमध्ये आपला एक काहीतरी वाटा असेल, हा जर हेतू आपण ठेवला, म्हणजे आपण म्हणतो ना, छोटा केव्हा ना, पण आपण एक देशाच्या याच्यामध्ये विकासामध्ये आपला एक हातभार लागतोय, हे एक हेतू जर ठेवून आपण काम केलं तर खूप चांगलं. ते होते इंजिनियर संकेत कुटेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की असं जर विजन तुम्ही ठेवलं हो. आणि आणि या क्षेत्रामध्ये आलात तर तुम्ही नक्की प्रगती कराल. या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत, फक्त त्या तुम्हाला घेता आल्या पाहिजेत. हो. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की Thank तुम्ही you. आलात, हो. आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून व्हावे, आणि नेहमी ग्रामीण भागातलं जे तुम्ही काम करताय गव्हर्नमेंट प्रोजेक्टच्या माध्यमातून, हो. तेही तुमचं असंच चालू राहावं, या आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.